तिघे जण खास करून आता 6 उमेदवार आहेत आपल्याकडे, पण आपण एक तिघांचा विचार करू, 2 पॅनेलचे आणि तुमचा विचार करू. तुलनात्मक काय वाटतं तुम्हाला? जे उमेदवारांच्या काय त्या पक्षाच्या दोन पक्षाचे नाही, बूथच्या, हा. फक्त नगराध्यक्ष पदासंबंधात आपण बोलू. तिघे आपण मला तिघांना compromise ह्या करू. तिघांच्या मध्ये जरी असलो तरी मला आणखीन एक खालचं जे कोण असतील ते कुठं नाही कुठेतरी समाजात साहेब काम केलं. त्याच्याबद्दल मला काही कोणाला नाव ठेवायचं नाही. नाही, नाव ठेवायचं नाही, आपण कुणाला नाव ठेवायचं नाही, पण राजकीय तुलना करू. राजकीय तुलना करत नाही, असताना मला खालचे पण लोकांचा काय विचार करावा लागणार. विकासाच्या अनुभवाची तुलना करू आपण. विकासाच्या अनुभवाच्या तुलनावरून वैयक्तिक तुलना नाही आपण म्हणजे विकासाच्या तुलनेवरून मी बोलतो. हे जे दोन जे उमेदवार आहेत त्यांचं सगळ्यात महत्वाचं, गडिंग्लज शहरातली जनता ह्यांना स्वीकारणारच नाही, त्यामुळं ते नगराध्यक्ष पदावरती बसणार नाहीत. समजा काहीतरी ह्याच्या आधी कसं ईव्हीएम घोटाळा होत होता तसा काहीतरी हिने 2 रात्रीत धनचा घोटाळा, प्रसादाचा घोटाळा, कुठली तरी अभिषेकाचा घोटाळा केला, किंवा तुझं हे काम केलंय म्हणून काहीतरी त्यांच्यावरती एक दबाव आणला आणि ह्या मतदारांच्यावर, आणि त्यातून माझ्या नरड्यावर सुरी ठेवली होती म्हणून माझं हात तिथं दिसलं नाही, माझा डोळा इकडे होता आणि मी कुठलं बटन दाबवलं हे मला जर समजलं नाही, असं जर मतदारांच्या जर वाटलं तर हे उमेदवार जर चुकून आले येणार नाही याची 100% खात्री मी तुमच्या माध्यमातून देतो. चुकून त्यातला एखादा उमेदवार घासून एक मतानं आला असं जर वाटलं कोणाला तरी, तर त्या उमेदवाराची जे दातीचे दाखले काढलेले आहेत ही लढाई मी न्यायालयामध्ये लढत आहे. कोल्हापूरच्या सर्किट बेंच मध्ये मी तिथं दोघांच्या विरोधात कॅव्हेट दाखल केलेला आहे, पिटिशन दाखल केलंय. त्या पिटिशनच्या माध्यमातून ह्यांचा बनावट दाखला हा कुठल्याही परिस्थितीत माझा न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे, हा दाखला रद्दच केला जाणार आहे. मग गडिंग्लज शहरातल्या मला जनतेला विचार आहे की तुम्हाला ही निवडणूक ह्यांना निवडून देऊन परत 2-3 महिन्याने निवडणूक घ्यायची आहे काय? 5 वर्ष माझ्यासारखा सक्षम नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत गडिंग्लज शहराचा विकास, स्वप्नात देखील असं वाटलं पाहिजे की गडिंग्लज शहराच्या ह्या विकासासाठी माझा आज प्लॅन होतं आणि मी ते उठलोय रात्री 1:30, 2, 3 ला जर स्वप्न उठलं तर उठून बसून आपल्या लॅपटॉपवरती बसून त्याचं काम करणं, त्याचं टीएस करणं, त्याचं टेक्निकल सँक्शन आणणं, त्याच्या संदर्भात काही टिप्स लिहून ठेवणे आणि दुसऱ्या दिवशी प्रशासनाकडून ते काम करून घेण्याची धमक जर कोणाच्या हातात असेल तर ही गडिंग्लज शहरातील 28,680 मतदारांना आता कळून चुकलेलं आहे की ही धमक फक्त अपक्ष उमेदवार बिलावल विनोद रामू बॅट चिन्ह घेऊन येणारा उमेदवाराकडेच आहे. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की नगराध्यक्ष पदावरती न्यायालयाकडे मला दाद मागायला लागू नये. म्हणजे न्यायालयामध्ये होऊ शकतं असं वाटतं तुम्हाला? 1,01% मला विश्वास आहे की न्यायालयामध्ये ही लढाई आपण सर्व जणांच्या माध्यमातून, स्वाभिमानी जनतेच्या माध्यमातून जे आपण गेलेलो आहे ती लढाई आपण जिंकणार आहे. म्हणजे जरी इतर लढाईमध्ये अपयश मिळालं तरी तुम्हाला तिथे यश मिळू शकतं असं विश्वास आहे? मला पूर्ण विश्वास आहे, कारण मी 2 तारखेला 28,680 हे न्याय देवता आहेत माझ्यासाठी आजच्या घडीला, कारण हे मतदार राजा आहे, यांच्या हातात आज सगळं आहे. म्हणून तुम्ही पोट तिकडीनं सांगताय की मतदार राजा जागा हो, हा माझा घोषवाक्य का आहे. म्हणजे परत निवडणूक लागू नये, परत खर्च होऊ नये, कारण खिशातले पैसे ज्या वेळेला ही इलेक्शन होत असते त्यावेळेला गडिंग्लज शहरातील 28,680 मधले 6,000 पेक्षा जास्त मतदार युवा पिढी ही आपल्या रोजीरोटीसाठी कुठं ना कुठेतरी आज सर्व्हिसला आहे, कुठं ना कुठे आपल्या त्या ठिकाणी व्यवसाय करत आहेत. त्या लोकांना परत ह्या 7,000 लोकांना परत त्यावेळेला त्यांच्या त्या कुटुंबातल्या सगळ्यांना डिस्टर्ब करून त्या ठिकाणी ते कुठे उच्च पदस्थ असणार, काही ठिकाणी ते आरोग्य क्षेत्रात काम करत असतील. जर इलेक्शन असेल आणि त्या जर एखाद्या टाटा हॉस्पिटलमध्ये इथला एखादा डॉक्टर काम करत असेल, तिथं कॅन्सरचं पेशंट असेल तर तो विचार करेल की मला कॅन्सरचं पेशंट महत्वाचं आहे, त्यावेळेला मला नगरपालिका महत्वाची नाही, कारण मी परवा जाऊन इलेक्शनला मतदान करून आलोय. म्हणजे नंतर नंतरच्या निवडणुकीला हे लोक 6,000 येणार नाहीत आणि इथं जे कोण निर्णय हे लादल्यात त्यांच्यावरती त्याचा फार मोठा पुढच्या भविष्यात दुष्परिणाम म्हणायचे की यांचे बनावट दाखले आहेत आणि हे 2-3 महिन्यामध्ये न्यायालयीन लढाईत होऊ शकतात. मी न्यायालयीन लढाईवरती तर जिंकणार आहे ह्याची मला खात्री आहेच, पण उद्या 2 तारखेला सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 पर्यंत ज्या लोक आपले मतदान बजवायला जाणार आहेत त्यावेळेला त्यांच्या डोक्यात एकच विचार असणार आहे की आपल्याला पुढची न्यायालयीन लढाईमधला निर्णय बघण्याची वाट बघू नका, मी स्वतः एक काहीतरी न्याय देण्याची. लोकांनी विचार करायला पाहिजे की बाबा पुढच्या काही गोष्टी टाळायच्या असतील तर आज आपण कुणाला मतदान केलं पाहिजे. आत्ता साहेब काय झालं, मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ही जी इलेक्शन आहे ही जनतेने घेतली असं मी तुम्हाला वारंवार का सांगत आहे. हा पुरोगामी गडिंग्लज आहे. तिथले मतदार राजांचा अंदाज कोण जर बांधत असतील आणि 28,600 मधले मी मान्य करतो की इकडच्या पक्षातले इकडच्या पक्षातले 2-2 हजार कार्यकर्ते असतील, पण इकडचे 2,000 आणि इकडच्या 2,000 मधल्या कार्यकर्त्यांच्यातले किती लोकांना उमेदवारी दिली? इकडं 22, इकडे 22, पण 22 इकडचे 22 उमेदवारी देत असताना ह्या पक्षातले नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत
तिथं जो गडिंग्लज शहरातला एक प्रबळ जो पक्ष आहे, भाई भारा घेतलेली काय त्यांची आहे, ते चिन्हच नगराध्यक्षपदाला गायब आहे. त्यामुळे जनता दलच्या कार्यकर्त्यांच्यात पण देखील नाराजी आहे नाराज. की गडिंग्लज शहरातला प्रबळ पक्ष कुठला, राष्ट्रवादी वर्सेस जनता दल असं म्हटलं जात होतं. खरंय खरंय. पण त्या पक्षाचं चिन्ह त्या नगराध्यक्ष पदावरती नाही. नाही. त्या लोकांच्या मनात देखील खंत आहे. त्या मनात देखील लोकांना तिथे पण विचार नाराज आहेत. तिथं नाराज आहेत. त्या लोकांनी पण मला सांगितलेलं आहे की आमचा चिन्ह कुठला आहे, हे फक्त बॅट आहे. आणि इकडचे जे लोक 22 आहेत त्यातले राष्ट्रवादीतले, तुम्ही राष्ट्रवादीचा इतिहास काढून बघा. ज्या वेळा नगरपालिकेच्या सत्तेमध्ये राष्ट्रवादी सत्तेत आली त्यावेळेला ह्यांच्यात एकसंघपणा कधीच दिसून आलेला नाही. 2001 ची मी महालक्ष्मीची इलेक्शन बघितलेलं आहे. त्यावेळेला निवडून आलेले त्यामध्ये राष्ट्रवादीचे होते, अनेक लोक होते, त्यांच्यातला तो बघितलेला आहे मी कारभार. 2011ला प्युअर राष्ट्रवादी मुश्रीफ साहेबांच्या अंडर 11 लोक निवडून आले होते, 10 लोक निवडून आले होते. त्या 10 लोकांच्यात 5 गट होते. त्या 5 गटातली प्रत्येक एक गट मुश्रीफ साहेबांना, नावेद साहेबांना जाऊन त्रास दिलेला आहे. त्यामुळे साहेब म्हणायचा, बाबा कोपेकर सातत्याने म्हणत होते मुश्रीफ साहेबांना, साहेब एक वेळा नगरपालिका नसली तर चाललेत. कारण इथली राष्ट्रवादीतली ठराविक लोक जे परतून ते तिथं यायला बघतात, त्यांच्या डोक्यामध्ये सातत्याने गडिंग्लजचा विकास नाही आहे. फक्त एक मानाचं पद, शोभेची भावली जसे ठेवलं असेल तसं ते आमच्या घराला पाठी लागाव. माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक, बांधकाम सभापती, नगराध्यक्ष, पक्षाशी काही मतलब नव्हतं. कधीही कार्यकर्त्यांना त्यांनी खाली किंमत दिलेली नाही. मी एक छोटासा कार्यकर्ताच आहे. माझाच एक छोटासा कार्यकर्ता चंदू मेवेकर सारखा कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या बारसं घातलेल्यापासून आहे. त्या कार्यकर्त्याची गेले 20 वर्षाची जर तुम्ही साहेब तळमळ बघितला तर अशी हजारो मी नावं घेऊ शकतो. पण त्या कार्यकर्त्यांना नंतर तुमच्या समोर आणून सांगितलं जाईल की माझं असं काय झालेलं नाही. त्यामुळे हजारो कार्यकर्त्यांच्या वरती दोन्ही पॅनलमध्ये अन्याय झालाय. मान सन्मान त्यांना कुठेही दिले गेलेलं नाही. एका तासामध्ये इकडचा उमेदवार इकडे गेलेला आहे, 5 मिनिटात इकडे गेलेला आहे. ते स्वार्थासाठी गेलेले आहेत. तिथं जो पक्षाचं काम करणारा होता त्याच्यावरती अन्याय झालेला आहे. या सगळ्या गोष्टीचा जर गडिंग्लज शहरातल्या लोकांनी, सुज्ञ मतदारराजांनी जर विचार केला तर आपला विजय हा 1,01% असणार आहे. कारण 28,680 मतदारराजांवरती माझा विश्वास आहे. दोन्ही जे उमेदवार आहेत ना, हे दोन्ही आयात उमेदवार आहेत. साहजिकच आहे. जनस्वराज शक्ती पक्षाचे जे सावकार म्हणून ज्यांचं आदरपूर्वक जिल्ह्यात नाव घेतलं जाते, विनय कोरी सरकारांचे 2001-11च्या आसपास त्यांचं गडिंग्लज शहरामध्ये जी युती होती ती जनता दलाबरोबर होती. त्यावेळेला ते महाराष्ट्र शासनामध्ये मोठ्या पदावरती मंत्री महोदय म्हणून होते. त्यांचा गडिंग्लज शहरात दौरा सातत्याने होता. आणि ज्या वेळेला पहिल्यांदा जनस्वराज शक्ती स्थापना झाली त्यावेळेला तो पहिला मेळावा झाला. त्यावेळेला इथली गडिंग्लज शहरातली जनता त्यांना विश्वास ठेवून त्यांच्यावरती जे राहिलं होतं, त्यानंतर हळूहळू त्या विश्वासाला एक एक त्याचे फांद्या तुटत गेले. आणि आज ज्या वेळेला परवाची विधानसभा बघा, परवाची लोकसभा बघा, कुठेही गडिंग्लज शहरात जनस्वराज शक्ती पक्षाचा एकही कार्यकर्ता म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्याएवढे होते. बाळासाहेब गुरवसारखे लोक जे सावकारांच्या बरोबर संपर्क होते तसे 1-2 लोक होते. पण त्यांच्या कुठल्याही सावकारांच्या कुठल्याही वाढदिवसाचं बोर्ड देखील लावायला एक कार्यकर्ता नव्हता, अशी परिस्थिती झाली. पण सावकारांची संस्था गडिंग्लज मध्ये वारणा बँक असू दे, दुसंस्था असू दे, हे त्यांनी गडिंग्लज शहरामध्ये ठेवले आहेत. पण त्या सावकारांना चुकीची माहिती देऊन गडिंग्लज शहरात जातीवादाचं राज त्यांच्या डोक्यात घालून सावकारांची फसवणूक केली. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आबिटकर साहेब, त्यांच्याने आमचे संबंध साहेब, माझ्याकडे काय झालंय, माझ्याकडे अनेक जणांची भेटलेली फोटो आहेत. पण भेट घेत असताना इकडच्या 22 जणांची माझ्या सोबत आहेत, इकडचे 22 जण त्याच्या सोबत आहेत. मी एखादा फोटो घातला तर काय म्हणतील, तिकीट डावल्यानंतर भेटीगाठी झालीत. तिकीट डावल्यानंतर मी कोणालाही भेटलेलं नाही. मी ज्यावेळेला ह्या माझ्या जीवनात, राजकीय जीवनात मी काम करत असताना माझा एक फोटो आहे, आदरणीय मंत्री महोदय असं माझ्या बाजूला आहेत. आता पॅनल मधले जे इकडे निवडून येणार आहेत, आदरणीय स्वातीताई निवडून येतील अशी गावातली चर्चा आहे, ते ह्या बाजूला माझ्या फोटोत आहेत. आणि प्रभाग क्रमांक 5 मधून निवडून येणारे माझे मित्र नरेंद्रदादा भद्रापुरे ह्या बाजूला आहेत. ज्यावेळेला नरेंद्रदादा आणि ताईंचे फोटो जर मी मीडियामध्ये समोर उभा केला तर त्याचा लोकांना काय मेसेज आहे. त्यामुळे मी कुठलीही नावं घेत नाही. पण आबिटकर साहेबांची ज्या वेळेला इथे गडिंग्लज शहरात त्यांनी उमेदवार देण्याची वेळ आली, त्यांचे तालुका अध्यक्ष संकपाळ साहेब आहेत, ते ज्या प्रभागात राहतात त्या प्रभागातले 2 उमेदवार जनता दलचे होते. शेवटच्या टप्प्यात त्यांना फक्त गळ्यात स्कार्फ घालून त्यांना शिवसेनेच्या चिन्हावर उभा केलं गेलं. म्हणजे शिवसेनेची जे खरोखर जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांना कुठं बसवलंय तुम्ही बघा, कट्ट्यावर बसवलेला आहे. भाजपचे पण अनेक, मी अजात शत्रू
सारखं मी गडिंग्लज शहरात राहिलेलं आहे. माझा कुठल्याही पक्षात माझं कुठल्याही पक्षात शत्रू नाही. मी रोज उठबोट सगळ्या पक्षाबरोबर बसत असतोय. गडिंग्लज शहरातली नगरपालिका ज्यावेळेला स्वाती होती, मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून ज्या ज्या ठिकाणी जायला लागत होतं त्यावेळेला ह्या सर्वांच्या माझ्याशी संपर्क आलेत. आदरणीय चंद्रकांत दादा पाटलांच्या केबिनमध्ये ज्यावेळेला मी जात होतो त्यावेळेला तिथं कोण आमदार नव्हता, पण मला चंद्रकांत दादांच्या केबिन मधला दुपारचा जो डबा येत होता, मी त्या स्टाफ बरोबर बसून जेवलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्याबद्दल जरा मला बोलावं लागेल. जे भाजपचे आज जरी इथं आदरणीय खासदार महाडिक साहेब येत आहेत, तर महाडिक साहेबांना देखील माहित आहे की गडिंग्लजमध्ये भाजपचे जे आज उमेदवार दिलेले आहेत ते मूळ भाजपचे जे पहिल्यांदा राष्ट्रवादीबरोबर युती करत होते त्यातनं डावळलं गेलं. त्यातले डावळल्यानंतर त्यातले 2 राष्ट्रवादीच्या गळाला लावलं गेलं. म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांना ह्याचा अभ्यास माहीत झालाय की कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांच्या वरती अन्याय झालाय. आणि कोल्हापूर जिल्ह्यात बसून इथं गडिंग्लजमध्ये राजकारण करणं एवढं सोपं नाही. हे कोल्हापूरच्या नेत्यांना 3 तारखेला कळेल. करता येत येणार नाही. त्यामुळे मला दोन्ही पॅनेलवरचा माझा खुलासा केलेला आहे. पण अजून एक नाव मित्रांनो मला तुमच्या माध्यमातून घ्यायचं आहे, नागेश चौगले. नागेश चौगले प्रत्येक आंदोलनामध्ये पुढे असणारा माझ्यासारखाच एक मोठ्या पक्षाचा तो जिल्हा अध्यक्ष आहे. पण त्या जिल्हा अध्यक्षाच्या पत्नी ज्या इलेक्शन मध्ये उभारत आहेत त्यांच्या चिन्हाची वाट बघायला अपक्षांचे चिन्ह ज्या वेळेला मिळणार त्यावेळेला त्यांना चिन्ह मिळालं. म्हणजे कार्यकर्त्यांची जी अवस्था झाली आहे ही खरोखर मनाला वेदना होणारी वेदना आहे साहेब. कुठल्याही कार्यकर्त्याला तुम्ही जाऊन विचारावा की तो पक्षाचं काम करणार, त्या पक्षाशी बांधील कशाला पक्षाला काम करणार, पण ते पक्षाचं काम करत असताना स्थानिक स्वराज संस्थेची इलेक्शन ही स्थानिकांचा विचार करून करावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही असं म्हटलं जायला लागलंय गडिंग्लज शहरात की हे 2 पॉलिटिकल लोक इकडे काहीतरी सर्वे करतोय म्हणा, इकडे काहीतरी सर्वे करतोय म्हणा, आणि रात्री काहीतरी बसतंय म्हणा, दुसऱ्या दिवशी सकाळी काहीतरी चुळबुळ करतोय म्हटलं. हे चुळबुळ जरी काय जरी करत असेल तर कार्यकर्त्यांच्या भावना ज्या मनात दाटून आल्या आहेत ते जर हुंबरडा फोडायचा असेल तर 2 तारखेला माझ्या बॅट समोरचं बटन दाबूनच हुंबरडा फोडणार. ज्यावेळेला 3 तारखेला गुलाल गडिंग्लज शहरामध्ये पॅव्हिलियन पासून त्या गणेश मंदिर पासून सुरुवात होईल त्यावेळेला तुम्हाला कळून चुकेल की विनोद बिलावरची अदृश्य शक्ती काय होती ती त्यावेळेला तुम्हाला समजेल. आणि त्यावेळेला कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोक जे नेते मंडळी आहेत त्यांना नाईलाज असतो, मला शुभेच्छा द्यावं लागणारच आहेत, भेटावं लागणारच आहेत. त्यामुळे त्यांना त्या दिवशी कळून चुकेल की विनोद बिलावरची पाठीमागे असणारी शक्ती हे गडिंग्लज शहरातील 28,680 मतदारच आहेत. आणि मतदार राजाच्या पुढे आपण काही गोलमाल करून चालणार नाही आहे. स्वाभिमानानंच राहावं लागेल, नाहीतर ही जनता जनार्दनच आहे. त्यावेळी चढाओढ राहील की बाबा विनोद बिलावर मायाकडे आला पाहिजे, नगराधीश मायाकडे असायला पाहिजे. मी अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर पलीकडच्या चंदगड विधानसभा मतदारसंघात त्यांना अपक्ष म्हणून निवडून दिलं, पण त्यांनी डिजिटल बोर्डावरती देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचा फोटो लावला होता, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचा फोटो लावला होता. त्यामुळे त्यांना बंधन होतं की निवडून आलेल्या क्षणाला मी भाजपचा आहे असं सांगावं लागलं. माझ्या आज कुठल्याही बोर्डावरती कुठल्याही नेत्याचा फोटो नाही आहे. माझा नेता हा गडिंग्लज शहरातील स्वाभिमानी 28,680 मतदार आहेत. ह्या 28,680 मतदारांच्या जे मनात आहे तेच मला निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे येत्या 3 तारखेला गडिंग्लज शहरामध्ये म्हणून म्हटलं मी उत्सुकता लागेल की गडिंग्लज नगरपालिकेचा पुरोगामी विचाराचा नगराधीश काय निर्णय घेणार आहे. त्यामुळे आपल्याला कमिंग सून 3 पर्यंत वाट बघावं लागेल. 3 तारखेला जनता जनार्दन काय ठरवेल त्याप्रमाणे मला निर्णय घ्यावा लागेल. 3 तारखेचं माझ्या आता डोक्यात पण नाही. माझा एकच विचार आहे, आपलं वेळ जास्त न देता मला प्रत्येक मतदार राजांना सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून, मी गडिंग्लज शहरात प्रभागात घर टू घर फिरत आहे. मी आपल्या घरी आलो असेल, आपल्या घराला कुलूप असेल किंवा आपण बाहेर गेलेला असेल, मी तुम्हाला भेटलो नाही हे तुम्ही मनात दुःख न ठेवता, मी माझं पॅम्पलेट माझं बॅटची तुमच्या फक्त कानावर पडलं तर मी तुमच्या समोर येऊन माझी भावना व्यक्त केली असं समजा. आणि ही जी माझी बॅट आहे ह्या बॅटच्या समोरचं माझं 3 नंबरला जे बटन आहे या 3 नंबरच्या बॅटच्या समोरच्या बटनला माझ्या बहुमोल तुमचं मतदान द्या. आणि ही जी बॅट माझी अशी तुम्हाला बॅटिंग करायला दिलोय ती मशीनवरती असं असणार आहे. त्यामुळं माझ्या बॅटच्या समोर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा असं मी कळकळीची विनंती गडिंग्लज शहरातील 28,680 पेक्षा जास्त मतदार राजांना करतो. व गडिंग्लज शहरापेक्षा आसपास परिसरातले जे व्यापारी मंडळी मला म्हणत आहेत दादा माझं मतदान नाही पण माझा हा पाहुणा आहे, माझा हा मित्र आहे, माझा हा कोणतरी नातेवाईक आहे, ह्या सर्वांना मी तुमच्या बॅट चिन्हासमोरीलच बटन दाबायला सांगणार आहे. आणि मला खात्री आहे 28,680 जरी मतदार असतील तर आज 50,000 लोकांच्या मनात मी घर करून घेतलेलं आहे. आणि माझ्या बॅट समोरच बटन दाबतील व मला प्रचंड बहुमताने विजय करतील असा विश्वास मी काळभैरी चरणी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो की मला हा विश्वास माझा सार्थ ठरवतील. हे होते विनोद बिलावर जे की बॅट चिन्ह घेऊन
नगराध्यक्ष पदाच्या या निवडणुकीमध्ये संघर्ष करत आहेत, अन्यायाविरुद्ध लढत आहेत. आजवरचा इतिहास आहे मंडळी. ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांनी संघर्ष केला, त्यांचा इतिहास लिहिला गेला. आज विनोद बिलावरांचा देखील 3 तारखेला इतिहास लिहिला जाईल. 3 तारखेला या राज्यातली नव्हे तर देशातली मीडिया आणि नेते हे विनोद बिलावरांच्या भेटीगाठीसाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी येतील. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे.